75 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्ष बालिकेवर 6 महिने अत्याचार, धक्कादायक घटना। नाशिक जिल्हा हादरला। बागलाण तालुक्यातील खमताणे गावात 75 वर्षीय इसमाकडून 9 वर्ष अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खमताणे गावातील 75 वर्षीय वृद्ध इसमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 6 महिन्यांपासून 9 वर्ष बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। खमताणे गावातील गल्लीतील महिलांना संशय आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार बाहेर आला। बालिकेच्या आईने तात्काळ सटाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्कोसह गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत। संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। नाशिक जिल्ह्यात लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला। नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येते आहे। धक्कादायक म्हणजे हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंतचा 7वा प्रकार आहे। DSP न्यूज लाईव्ह नाशिक जिल्हा प्रतिनिधी संतोष जाधव। 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।